मित्रांनो राजेश माशांपाशी खेळायला सुरुवात झाली त्याची. दाखवतो तुम्हाला किती भारी आहे. हा बघा मस्तपैकी तिकडनं झाडा झुडपात ना येतोय ओढा वाईत. हा बघा. हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो आता आपण आहोत जंगलामध्ये, म्हणजे जंगलामध्ये नाही माल रानालाच आहोत. तर बघू शकता आपला सरसगड मागे किती सुंदर दिसतोय आणि व्ह्यू बघू शकता किती भारी झालेला आहे. पूर्ण हिरवा गार झालेला आहे पूर्ण जंगल. आणि इकडे बघू शकता राजेश पण आलेला आहे आपल्यासोबत. तो बघा कसं खेळतोय. तर मित्रांनो आम्ही आलेलो आहोत अलिंबीच्या शोधामध्ये, कारण काय आज आहे एकादशी. तर मित्रांनो सर्वांना एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो आज आहे एकादशी, तर एकादशीच्या दिवशी अलिंबी पण निघते. तर आम्ही आलेलो आहोत अलिंबीच्या शोधामध्ये. ऊन पण आहे, ऊन पडल्यावर अलिंबी निघते. तर आलेलो आहोत. राजेश आलाय, नाही तर मी गेलो असतो मोठ्या जंगलामध्ये. राजेश आलाय म्हणून आपण माल रानालाच फिरू. आज बहुतेक काय निघणार नाही असं वाटतंय. आपण जाऊ मोठ्या जंगलामध्ये. राजेश त्या साईडला जा. राजेश बाय बाय कर. मित्रांनो कवला ऊन पण पडतोय. तर अशा उन्हामध्ये अलिंबी निघते. तर उद्या चान्स आहे निघेल बहुतेक अलिंबी. क्रिकेट. तर मित्रांनो आज खरं मात्र कोणती तरी जंगलातली पालेभाजी आणायचा हे होता विचार, पण राजेश आला आहे आपल्यासोबत. इकडे काय भेटणार नाही, माल रानाला जास्त भेटत नाही. तिकडे वरती डोंगर साईडला भेटते पालेभाजी कोणती पण. बघूया इकडे भेटले वगैरे तर घेऊया आपण. तर मित्रांनो माल रानालाच एक लागून ओढा आहे. तर ओढ्याजवळ आलेलो आहोत आपण. तर तुम्हाला ओढा पण दाखवतो. हा बघू शकता मित्रांनो किती छान प्रकारे वाहतोय ओढा. मित्रांनो खूप पाऊस पडला का खूप जास्त पाणी होतो आपल्या ओढ्याला. या बघू शकता पूर्ण तिकडं मोठी नदी आहे. तिकडे खालच्या साईडला ते डोंगर दिसत आहेत, त्या साईडला पाणी जातो हा पूर्ण. मित्रांनो छोटे छोटे मासे कोंडून राहिलेले आहेत, ते तुम्हाला दाखवतो. बघा कुठं राजेश यात ना, हे बघा मित्रांनो दिसत असते तुम्हाला छोटे छोटे मासे. अजून कुठं आहेत त्याच्यात पण आहेत बघाले. ये बघायला मित्रांनो, हे बघा याच्यात पण आहेत आणि त्याच्यात पण आहेत. त्यात मस्तपैकी शांत पाणी आहे, त्याच्यामध्ये पूर्ण दिसत आहे. हे बघा बसले आहेत मस्तपैकी. हा काय करते राजेश? हा मित्रांनो राजेश माशांपाशी खेळायला सुरुवात झाली त्याची. दाखवतो तुम्हाला. हा ते काय भेटणार ना. हा भेटणार नाही ते. नाही भेटणार. तर मित्रांनो आम्ही ओढ्याच्या शेजारी मस्त बसलोय आणि राजेश इकडे ओढ्याला खेळतोय मस्त की माशाचं. मासे बसवतो मित्रांनो जाम मासे आहेत छोटे छोटे. तेच मित्रांनो आता मोठ्या ओढ्याला जातील.
मित्रांनो, ओढ्यापासून आम्ही आलेलो आहोत माळ रानाला आणि जात आहोत आता दुसरीकडे. या वाटेने जायचं. अब पाणी वाहतंय. अब ना चल ये इकडं नाही. तर मित्रांनो, वाट बघू शकता आणि वाटेनेच पाणी वाहतोय. तो डायरेक्ट ओढ्याला जातोय हा पाणी. राजेश सरळ चालून येईल, मला वाटायला लागतंय. तर मित्रांनो, आपण ओढ्याच्या वरच्या साईडला आलेलो आहोत. आता आपण तिकडे खालच्या साईडला होतो, ह्याच ओढ्याला होतो, पण तिकडे खालच्या साईडला होतो. तर आता ओढ्याच्या वरच्या बाजूस आलेलो आहोत आपण. तर मित्रांनो, आता आपल्याला या बाजूला जायचं आहे. नको चल मित्रांनो, राजेश कुठल्या पण पाण्यात बोलते मला आंघोळच करायचे. शेतातलं पाणी दिसतंय तर शेतातल्या पाण्यात, असल्या पाण्यात पण आंघोळ करायला बघते. ओढ्याला पण बोलत होता, जाम हट्ट करत होता, पण नको आंघोळ करायला. कपडे पण आणले आणि थंड पाणी आहे, तब्येत लगेच खराब होते थंड पाण्याने. म्हणून त्याला बोललो नको, पुढच्या केबलला आंघोळ करू. पुढच्या केबलला करू आपण, चौघं पण येऊ तेव्हा करू. तर मित्रांनो, नेक्स्ट टाइम आम्ही चौघं पण येऊ, फॅमिली आमची, तेव्हा आंघोळ वगैरे करूया ओढ्याला. नको हा बघ, इथे हातपाय धुऊ. मित्रांनो, इथं पण ओढा आहे मस्तपैकी छान. हा बघा मस्तपैकी वाहतोय. पडशील फक्त पाय धुवायचे आहेत मित्रांनो, एकदम थंडगार पाणी आहे. पाय धुवायचं इकडे, परत इकडे सचिन. तर मित्रांनो, त्या साईडला थोडीशी आलिंब बघू, त्या साईडला त्या बांधाला वगैरे असते. तर मित्रांनो, त्या साईडनं आम्ही आलिंबी बघून आलो आणि इथं थोडासा बसलोय. राजेश बघू शकता काय करतोय. राजेश जादू. तर मित्रांनो, आता आम्ही इथं थोडंसं बसलोय. तर आता आपण जाऊया घरी. इकडे बघू शकता ओढा. तर तो ओढा तुम्हाला जवळनं दाखवतो. म्हणजे आपण नेहमी ब्लॉगमध्ये दाखवतो, बकऱ्या बिकऱ्या घेऊन येत होतो, त्या वेळेला मी दाखवायचो तुम्हाला ओढा. तो ओढा आहे. आता बघा किती भरून जातोय. तर चला जाऊया तिथे. चल. आणि मित्रांनो, निसर्ग बघा पूर्ण हिरवागार झालेला आहे मस्तपैकी, आणि ढगं पण आलेले आहेत. तर मित्रांनो, पाऊस तर चालूच आहे आपल्या इकडे. पाऊस काय उघडण्याचं काय नाव नाही घेत, पाऊस तर आहेच. बघा मित्रांनो, छोटा धरण आहे, ओढाच आहे. आणि तिकडे बघू शकता किती छान वाटतं मित्रांनो. ओढा आहे आणि मस्तपैकी निसर्ग बघा किती छान वाटतंय. मित्रांनो, कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा. कसा वाटला व्ह्यू एकदम. तर मित्रांनो, मेन पॉईंट दाखवतो तुम्हाला. तर हे बघू शकता मित्रांनो, किती भारी आहे. हा बघा मस्तपैकी तिकडनं झाडा झुडपातनं येतोय ओढा वाईत. हा बघा किती छान प्रकारे त्या साईडला खाली वाईत जातोय.
आणि एक फाटा ओढ्याचा असा आणि एक असा गेलेला आहे खाली. आणि बघू शकता मित्रांनो इथे धुवाला वगैरे येतात कपडे माणसं गावातले. आणि हा पॉईंट आंघोळीसाठी चांगला आहे. तर इथे येतात आंघोळीला पोरं वगैरे. तर चला आता जाऊया आपण घराच्या दिशेने. तर मित्रांनो पाण्याचा जास्त प्रभाव आहे इथे बघू शकता. तर राजेशला आपल्याला इथनं उचलून घ्यावं लागेल. राजेश जर कचऱ्याची जातात तू माझ्या तर मित्रांनो राजेशला कडीवर घेतलेला आहे आणि आपल्याला पाण्याचा पलीकडे घ्यायचा. मित्रांनो पाणी खूप आहे. मित्रांनो बाहेर निघालेलो आहोत ओढ्यातनं. राजेशला आपण उचलून आणलेला आहे. नाहीतर पाण्याचा प्रभाव जास्त आहे, त्याला इकडे येता आला नसता म्हणून त्याला उचलून आणलेलं आहे मी. चला आता. तर मित्रांनो आता आपण जात आहोत घरी. मित्रांनो पालेभाजी काय आपण जास्त लक्ष नाही दिला, कारण काय राजेश पण आहे जास्त झाडाझुडपात जास्त फिरलो नाही आपण. तरी पण घुसलो झाडाझुडपा, पण एवढा गच्च नव्हता तो. तर चला मित्रांनो आता आपला हा ब्लॉग पण इथं थांबवण्याची वेळ आलेली आहे. आणि हा ब्लॉग कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो ब्लॉग आता आपण इकडेच थांबूया. बाबू काय बोलशील तू? आता ब्लॉग थांबवायचा आहे तर काय बोलशील? आणि आणि सबस्क्राईब. तर मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो आजचा हा ब्लॉग राजेश थांबवल. तर बोल राजेश. आजचा ब्लॉग इथेच थांबूया. बाय बाय. तर मित्रांनो तर चला मित्रांनो हा एक मस्त ब्लॉग होता. आम्ही दोघंजण मस्तपैकी जंगलात आलेलो फिरायला. तर चला मित्रांनो आता आपला हा ब्लॉग इथेच थांबूया. बाय बाय.